नमन असो तुझ स्वामी समर्था, नमन असो तुझ नरहरि दत्ता। तूच त्रिमूर्ती श्री अवधूता, तूच त्रिमूर्ती श्री अवधूता। त्रिमूर्ति तू अवधूता, तूच त्रिमूर्ति तू अवधूता। परब्रह्म तू भक्त जनाचा भाग्य विधाता या जगताचा। परब्रह्म तू भक्त जनाचा भाग्य विधाता या जगताचा। यतिरूपाने जरी अवतरला, यतिरूपाने जरी अवतरला। तूच त्रिमूर्ती श्री अवधूता, तूच त्रिमूर्ती श्री अवधूता। प्रगट कधी तू गुप्त रूपाने भक्त जनाना देसी दर्शने। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गुरु भक्तीचे अमृत घेऊनी, गुरु भक्तीचे अमृत घेऊनी होई आता रममाण, होई आता रममाण, होई आता रममाण। गुरु भक्तीचे अमृत घेऊनी होई आता रममाण, होई आता रममाण, होई आता रममाण, होई आता रममाण। मधुर स्वराने या गुरुगीता आळविता त्या श्री गुरुदत्ता। मधुर स्वराने या गुरुगीता आळविता त्या श्री गुरुदत्ता। लय तालांचे बंध ठेविता, लय तालांचे बंध ठेविता। येईल गुरुचे ध्यान, येईल गुरुचे ध्यान। गुरु भक्तीचे अमृत घेऊनी होई आता रममाण, होई आता रममाण, होई आता रममाण, होई आता
अंधारातुनी प्रकाश गुरुचा सबे घेऊनी अज्ञानाच्या अंधारातुनी प्रकाश गुरुचा सबे घेऊनी अहम भावन स्वार्थ जाळुनी अहम भावन स्वार्थ जाळुनी दाखवी मार्ग महान दाखवी मार्ग महान गुरु भक्तीचे अमृत घेऊनी होया तारममान होया तारममान होया तारममान होया तारममान ठाई घेऊनी भिक्षा पोटा पुरती ठेवी अपेक्षा ठाई घेऊनी भिक्षा पोटा पुरती ठेवी अपेक्षा सेवकाची पायी आकांक्षा सेवकाची पायी आकांक्षा अन्य नको अनुमान अन्य नको अनुमान गुरु भक्तीचे अमृत घेऊनी होया तारममान होया तारममान होया तारममान होया तारममान निशिदिनी सेवा नरहरी गुरुची कथा कीर्तने अनकाव्यांची निशिदिनी सेवा नरहरी गुरुची कथा कीर्तने अनकाव्यांची चरित्र वाचन अनभजनाची चरित्र वाचन अनभजनाची हेच असो तुझ ज्ञान हेच असो तुझ ज्ञान गुरु भक्तीचे अमृत घेऊनी होया तारममान होया तारममान होया तारममान होया तारममान
घराघरातुनी दीप भक्तीचा चेतवी भक्ती मार्ग गुरुचा घराघरातुनी दीप भक्तीचा चेतवी भक्ती मार्ग गुरुचा पवित्र ठेवी मार्ग कृतीचा पवित्र ठेवी मार्ग कृतीचा घेई हे महाज्ञान घेई हे महाज्ञान गुरुभक्तीचे अमृत घेऊनी होई आता रममाण 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 पिंपळाची काडी ती पिंपळाचीच आहे काही नसते तुझी फिरती चालू आहे काय ना तुम्हाला इथे मुलाकडं मुलाचे सोपाल सोलापूरचे अक्कलकोट म्हणून करतो मायायुक्त आणि माया तसं उपनिषदात दोन पद्धती सांगितल्यात परा आणि अपरा विद्या आणि अविद्या क्षर आणि अक्षर तर समर्थवाडीतला या बायकांच्या मुळं जो विद्येचा अविद्या होतीये पराची अपरा होतीये आणि ती क्षराची अक्षर होते ते नाहीसं व्हावं आणि सगळ्यांचं द्वैत आणि अद्वैत यातलं द्वैत निघून जावं आणि अद्वैत राहावं म्हणून हा सगळा मातृसंस्थेला दिलेला प्रसाद आहे. अविद्येतली विद्या जी होती त्या विद्या मातृसंस्था जी आहे त्या ग्रुपनी सगळ्यांनी डॉक्टर आसाई यांच्याबरोबर दर पौर्णिमेला येऊन याच्या अगोदरची मुन्शी अलीला जी गायत्रीचं पाऊल दिले ते गायत्रीचं आहे स्वामींनी सांगितलं आणि त्यामुळे ते चांदीचं आहे आणि त्याला सोन्याची झलक आहे. असं पाऊल माझ्या आसनावर मी ठेवायला सांगितलं आहे दत्तारावता येतीन चौधरीला. ते पाऊल आणि हे पाऊल तर ते बरोबर याच्या उलट पाऊल आहे ते. त्यामुळे ही दोन पावलं ठेवायची म्हणजे मातृसंस्थेच्या सर्व महिला सभासदांना याची पाद्यपूजा करता येईल पौर्णिमेला. आणि मी कशाने करतो का पिंपळाच्या काष्ठाने करतो. पहिलं ओम हर्षल ओम नंतर आपण काय लिहितो श्री लिहितो का स्वस्तिक लिहितो. स्वस्तिक पहिलं मध्ये स्वस्तिक आणि खाली श्री. हो पण या बायका आहेत ना त्यामुळे आधी ओम लिहिलं पाहिजे त्यांना शंकराची पूजा आधी पाहिजे त्यांचा महत्त्वाचा. आणि ते पुन्हा माझ्या हस्ताक्षरात बा बा
ए बा, काय ब्रश आहे आमचा, भारी आहे की नाही, लेटरसह भारी येतात. ओम नंतर महिला नेहमी दारात रांगोळी काढताना स्वस्तिक काढतात की आमच्या घरात चारी बाजूनी लक्ष्मी येऊ. त्यामुळं ते आधी वजेची बाजू ओळख नाही, म्हणजे वजेची रेस काढायची नसते, आधी वजाची रेस अशी काढतात. आणि मी या घरात कशी आली, उभी आली म्हणून पहिली रेस उभी काढायची आणि मग आडवी काढायची. की आता याचं वचपा मी गेल्या जन्मेचं काढते, याला आडवा केला की मी मग बघते काय करायचं, मग तो आडवा होऊन जातो. मग ही नवऱ्याची प्रॉपर्टी, पेन्शन, मग मुलाकडची उत्पन्न, मग सासू सासऱ्याचं उत्पन्न, आणि मग भाऊ आणि माहेरचं उत्पन्न. माझं सगळं जे उघडं झालं म्हणून स्वस्तिक करते, चार बाजूनी चार दिसेल. म्हणजे हिचं म्हातारपणचं 20 वर्षाचं घर बसतं. महिला मातृसंस्था. ओम स्वस्तिक आणि मग श्री. मग तो श्री जो असतो लाडका एकुलता एक, तो लाता घालायला लागतो. त्यामुळं स्त्रीला 2 पाय बाहेर येतात बघा. एक कुवारी म्हणजे लहान अमुख्या किंवा बारम्यांची नात अशी पुढे या दोघी. एक मोठ्या कुमारी लग्न न झालेल्या 2 या, आणि 2 सवाष्णी या. आणि काकू सगळ्यांचे हात असे खाली धरायचे कमळाच्या पाकळ्यासारखे. प्रत्येकाच्या हाताचे पाकळे असल्या पाहिजेत. आणि सगळ्यांच्या वर तू हात ठेव, तुझं हातातलं बाजूला ठेव. कमळाची पाकळी कशी करतात तसे हात करा ना सगळे. वर घ्या हात तुझ्या. महाअवतार बाबा की जय. आणि ते तिकडे सिंहासनावर ठेवले ना पाऊल, काढ ना आता तिकडे यायला हात तुझ्या. म्हणजे महालक्ष्मीचे येऊन पटक्यात येईल. कारण एक ती महालक्ष्मी कशी आहे कोल्हापूरची, तिच्या डोक्यावर शिव आहे, मातुलिंगम परमदेव होतं. जसं विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे तसं कोल्हापूरला देवीच्या डोक्यावर शिवलिंग घेतलं. तिने त्याला तुडवलं होतं ना शिवाला, मग तो शरण गेला. मग तिने उचलून डोक्यावर घेतलं की माझ्या लक्षात राहिलं नाही रागाच्या भरात, आणि शिवाला तुडवलं तिने. मग ते बरोबर नाही आपण नवऱ्याला तुडव म्हणून ती डोक्यावर घेतलं. ते शिवलिंग होतं. मग ते काळ्या पाषाणात आहे म्हणून ही काळ्या पाषाणात आहे. आणि ती स्त्री असल्यामुळे ती सगळं सोनं आणि चांदी घालते म्हणून ती पादुका सोन्या चांदी. कसा योग होता बघा. भावपूर्ण भक्ती होता किंतु रे कशाचा. भावपूर्ण भक्ती होता किंतु रे कशाचा. तुझ्या विना नाही हे तू माझी या मनाचा. किंतु रे कशाचा, किंतु
किंतु रे कशाचा. चित्त एक दत्ता ठाई गुंगले नितांत. समाधिस्थ होता राही सौख्य सागरात. चित्त एक दत्ता ठाई गुंगले नितांत. समाधिस्थ होता राही सौख्य सागरात. तूच एक दत्ता माझ्या, तूच एक दत्ता माझ्या विषय चिंतनाचा. तुझ्या विना नाही हेतू माझी आमनाचा. किंतु रे कशाचा, किंतु रे कशाचा. स्वामी म्हणा, स्वामीने पाय वर ठेवलाय, हा पाय इथं वर घेतलाय म्हणा, एक हात त्यांचा इकडं मागं आहे, काही म्हणत नाही, पण हा आकार पूर्णपणे स्वामींच्या बैठकीचा आहे. आता याला जर व्यवस्थित बैठक केली, फ्रेम केली, एकदम मस्तपैकी वुडनची केली, त्याला एकदम सुंदर सोन्यासारखा पितळेचा पत्रा हल्ली डिझाईनमध्ये मिळतो तो बसवला, वर मस्त मखर केलं किंवा पाठीमुखं प्रभावळ केली, मखर केला असं वर तो गणपती वाटेल, प्रभावळ केली तर असं वाटतं स्वामीच बसले. आणि याच्यात रोज गंधानी महाराजांची आउटलाईन काढायची, आपण जी गाडीवर टाकतो ती. झालं का? आणा कस्तुरीची हे कुठं आहे तिकडे त्याला बोलते हे अत्तर अत्तर किती मस्त कोकिळ पूजन चाललंय. आता पादुकांच्या पूजेच्या वेळेला लेडीज आणि जेंट्स मध्ये ठेवायचं, पहिली पूजा करायची आणि मग सुरू करायची. यालाच गणपती, याला स्वामी म्हणून एक आठवडी तीस म्हणायचं, सहस्रनाम म्हणायचं, सुरुवात. सहस्रनामाला मातृसंस्थेतर्फे डॉक्टर सोनाली भट यांना बोलवतो. त्या सहस्रनामाच्या आहुती घालत होती, ती दोघांच्या पद्धतीच्या होतो पुढे. ती किती वेळा होईल तर त्या आलटून पालटून कोणतरी बसायचं आणि तो यज्ञ साईडला त्याच करते, कारण मी व्रत सांगितल्यापासून त्याच कंटिन्यू करते. बाकी कोणी सहस्रनामच्या घरी जाऊ दे, विषयांतर नको. पुन्हा सरांचा मूड जाईल. हे दोन पाय, दोन्ही बाजूची, हा हात, हो की मी सांगते ना, हां हो, हे दोन हात, हा पोटाचा भाग,
हा पाय असा गेलाय, हा पाय असा आलाय, बरोबर आहे. आणि हे ब्रह्मरंध्र, हे आसन, कस्तुरी मृगासन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जगदंब ज्योतिर्ज्योती. हे स्वरूप. आदित्य ज्योतिषामिषम सर्व मंगलदायकम, ही बया. काय लिहिले? आदित्य हा षण्मुख देव सनातन कार्तिक स्वामी. ये भी लेता है. हा आमचा जगतजेता विष्णू नारायण जगदीश आहे. जगदीश तुझा बाबा बसलाय. हे बघा, हे आमचं ब्रह्मावृतांचं चतुर्मुख वेद वेदम वेद पाठ पारायणम. ओम नमो भगवते वासुदेवाय. बघा, अनाथनाथम नाथामा माधिपम कुंडलीनथी. किती सुंदर आहे बघा. गुरु गोरक्षनाथ, नाथांचे नाथ, महानाथ. हा इतका हा एकनिष्ठ होता. रागात मच्छिंद्रनाथ म्हणजे एक डोळा तू तिला दिलास, मग मी तर गुरु आहे, मग मी सांगतो तर मलाही डोळा ती काढून देतो. इतकं तो एक वचनी होता. त्याला जालंधर म्हणला की तुझा गुरु कसला? तो बाईच्या नादाला लागला आणि तू जाऊन बसल्यावर तू त्याला अंग दाखवतात ना, तर मी तुझा शिष्य मानला. ह्यानी जाऊन स्वतः बाईचं रूप घेऊन दत्त भागवतमध्ये सांगितलं. म्हणजे किती एकनिष्ठ आहे. आणि आमच्या इथं गुरुबद्दल थोडं काही कळलं की आम्ही चाचणी आली, त्यांचं ते पावर संपली. असली बावळट परिवर्तन. अवधूताय निरंजनाय दत्तात्रेय नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो श्री दत्तात्रेय मुनिशांत ब्रह्म विष्णू शिवात्मकम योगी हल वाचा. योगी हृत पंकजम वासम दत्तात्रेयम.
गुरुदेव गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. दुपारची वेळ महाराज मी काय करू पण आता इलाज नाहीये. तुम्हारे यहाँ सेवा करने की सेवा करनी बोल दिया. आप भोजन करके जाओ. आपको भोजन दिया. हनुमान जी राधा कृष्ण. अरे वाह वाह. राधे 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 कृष्ण राधे कृष्ण. श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव हरये नमस्ते. ओम नमो भगवते वासुदेवाय. किती सगळे मस्त भेटले. स्वामी जी गंगा के माँ नारायणी और भैरव जी पहिला दर्शन काही महाराज जी गले कोई आसन नहीं. नाही नाही नाही. माँ पैसे माँ की यहाँ पैसा भेटते. नहीं, आपके नीचे आसन. ठीक है ठीक. फायदा खाई चले. जैसे तो आप सब जानते ही हैं, लेकिन अंदर है वो चार आदमी को बैठने के लिए जगह है. तो वो मोबाइल थोड़ा सा अपना ऑन करेंगे. स्वामी जी जा रहे हैं. थोड़ा सा छोटी सी मूर्ति का दिया वो कर टोपी महात्मा बाबा का दूसरा रूप है. यहाँ बैठते थे. यहाँ बैठते थे. ये पहले इनके साथ में रहा. 70 में ये प्रकट हुए और मैं 75 में उनसे जुड़ गया था. उन्होंने शांत कब हो गए? वो शांत सन 84 14 फरवरी को 14 साल में. क्या हो गया? कुछ नहीं स्वामी जी, वो हर चीज में जल्दी करते थे कि जल्दी उन्हें जाना था. तो काम जो करना था हर समय, रात में भी काम कराता था, टाइम नहीं है जी. हुआ क्या तो सब चीज उनको क्या उनका जो दिया टाइम टेबल वो कर रहे. जी जी जी. स्वामी जी को वहाँ लेट दिखाओ. लेट. हाँ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि.
ये जब वो बैठेंगे आसन लिया इसमें बैठेंगे मुझे अपना दिखाना है, आपको सब जानते हैं। जब उन्होंने महेंद्र बाबा ने जब वो महाअवतार बाबा का जब पहले हुआ ये इसमें प्रकट हुई है 14 साल के जैसे। आपको तो सब मालूम नहीं है, लेकिन मेरा तो खाली दिखाना है कि आपको थोड़ा ये महेंद्र बाबा का है। और ये महेंद्र बाबा पहले महेंद्र बाबा के गुरु ये रहे खान बाबा इनके गुरु। और फिर उसके बाद जब इन्होंने ये तो चले गए थे पहले ही, तो फिर इन्होंने जब अपना पढ़ाई पूरी करी इन्होंने इनको दीक्षा दी थी बिहार में। आपको तो सब मालूम ही है, लेकिन मैं ये खाली कह रहा हूँ। और ये फिर इन्होंने फिर दोबारा बाबा जी को, अब सबसे पहले अल्मोड़ा में इनका एक शीतला खेत था, इनका थोड़ा सा छोटा सा आश्रम था जहाँ पर पानी निकाला था लकड़ी डाल करके। और वहाँ पर छोटा एक कमरा था, तो वहाँ पहुँचे ये हल्द्वानी से पैदल। अब वहाँ इन्होंने इसके दर्शन ही किया कमरे में, और तब से ये करते रहे। फिर यहाँ पर आकर के तब तो ये कुछ नहीं था, ये तो नेचुरल था, ये दीवाने में कुछ नहीं थी, ऐसी गुफा थी वहाँ पर। तो इन्होंने ये सारी स्तुति यहाँ पर लिखी है भक्तों के लिए कि ये भगवान आ रहे हैं और आप लोग इनकी सेवा में रहना। विष्णुदत्त शास्त्री को बताया कि वो आएंगे और उनकी सेवा में रहना। विष्णुदत्त शास्त्री जी तो अलवर के राजगढ़ के थे, तो विष्णुदत्त शास्त्री बोले कि महाराज जी मैं कैसे पहचानूंगा उनको? तो बोले मैं अधूरा मंत्र दे देता हूँ, पहचानना फिर तो पूरा वो करेंगे। तो वो शास्त्री जी महन बाबा जी जो है 1 साल पहले ही शरीर छोड़ दिया। तो बाबा जी बाद में प्रकट हुई, जो आपकी स्तुति हो जाती है सभी की लिखी हुई। तो आप तो अपने ही हैं, इस पढ़ाए नहीं हैं आप तो, मैं आपसे खाली बता रहा हूँ, आप तो सब जानते हैं क्योंकि आप तो सब अपने ही हैं। आप लोग उनमें कोई फर्क नहीं किए हैं, साथ परिवार आप तो दूर नहीं हमारे स्वामी जी, आप लोग सब महान है और सब साथ हैं। ये हुआ उनका तो मैंने बाबा का तब था। बाबा जी जब सुन रहे तब प्रकट हुई महाअवतार क्या हुआ। और मैं इनके साथ जो है 9 साल रहा हूँ। और ये मेरे से एक दिन ऐसे बोले कि भक्तों के बीच में सबसे बोले कि पहले मैंने लोगों को क्रिया योग दिया था, अब मैं कर्म योग दे रहा हूँ। और इन्होंने एक यात्रा के लिए जा रहे थे रानीखेत को, बद्रीनाथ केदार। तो रानीखेत में जो है चंदन कुछ सबको ऐसे लगाया और मेरे गुरुदेव ने ऐसे लगा दिया और मैंने जाके नल में मुँह धो दिया। तो वो सब जानते थे तो धो दिया, मैं नहीं जानता कि मुझे ऐसा क्यों लगा दिया, मैं तो शिव जी का था। तो जोशी मठ में रात को जब कीर्तन वगैरह हुआ थोड़ा देर रुक गए, तो बोले कि तुम लोग जो है राम जी के टाइम में भी एक साथ थे, आज ही नहीं, राम जी के टाइम में तुम लोग भी एक साथ थे। तो ये तो आप ही जानते हैं सब चीज़ में, आपको कुछ दिक्कत बोल रहा हूँ, क्षमा करना, बाकी आप क्षमा करना। दत्त दिगंबर मनी भरेला, गुरु दत्त दिगंबर मनी भरेला, गुरु विना मनाचा भाव नुरला, गुरु विना मनाचा भाव नुरला, गुरु दत्त दिगंबर मनी भरेला। करुनिया शुद्ध तन मन, स्थापिला हृदय भगवान, करुनिया शुद्ध तन मन, स्थापिला
हृदयी भगवान पूजिला मनी निशिदिना आठविता तयासी लोभ जडला आठविता तयासी लोभ जडला गुरुदत्त दिगंबर मनी भरला होऊनी लीन आणि दीन प्रार्थिला त्यासी आळवोन होऊनी लीन आणि दीन प्रार्थिला त्यासी आळवोन दृढ धरुनी त्याचे चरण जया विना ध्यास मज नच राहिला जया विना ध्यास मज नच राहिला गुरुदत्त दिगंबर मनी भरला घेतले नित्यमी ज्ञान सद्गुरु पुढे बैसोन घेतले नित्यमी ज्ञान सद्गुरु पुढे बैसोन आचरिता सचिंतना मनोमनी आता गुरु दृढ धरिला मनोमनी आता गुरु दृढ धरिला गुरुदत्त दिगंबर मनी भरला जाणिला गुरु अवतार नरहरि दत्त नरहर जाणिला गुरु अवतार नरहरि दत्त नरहर ज्ञानाचा महासागर पदोपदी जया मनी नित ठेविला पदोपदी जया मनी नित ठेविला गुरुदत्त दिगंबर मनी भरला ठेविले तत्वचित्ताला स्वानंद दुजा देण्याला ठेविले तत्वचित्ताला स्वानंद दुजा देण्याला गुरुसेवा ही करण्याला माझ्या मनी पुरेपूर हेतू ठसला माझ्या मनी पुरेपूर हेतू ठसला गुरुदत्त दिगंबर मनी भरला गुरुविना मनाचा भाव नुरला गुरुविना मनाचा भाव नुरला गुरुदत्त दिगंबर मनी भरला गुरुदत्त दिगंबर मनी भरला गुरुदत्त दिगंबर मनी भरला
मनात श्री गुरु दत्त वाहिले चित्त गुरु चरणात गुरु चरणात गुरु चरणात नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत घेतले जरी हे तपयती धर्माचे वैराग्य ठेविले ध्येय मनोकर्माचे घेतले जरी हे तपयती धर्माचे वैराग्य ठेविले ध्येय मनोकर्माचे जरी जनात नररूपात जरी जनात नररूपात राही भगवंत सत्य स्वरूपात सत्य स्वरूपात सत्य स्वरूपात नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत दाविले जयाने दर्शन अद्भुततेचे पाहुनी योग्यता दिधले दान कृपेचे दाविले जयाने दर्शन अद्भुततेचे पाहुनी योग्यता दिधले दान कृपेचे पाळला जरी एकांत पाळला जरी एकांत नदी तीरात तपाचरणात 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 नरहरी तोची गुरु दत्त नरहरी तोची अवधूत नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत गोविले जयाने सत्र गुरु श्रद्धेचे वर्धिले जयाने ज्ञान सत्य भक्तीचे गोविले जयाने सत्र गुरु श्रद्धेचे वर्धिले जयाने ज्ञान सत्य भक्तीचे सहवास नित्य प्रेमात सहवास नित्य प्रेमात भक्त वृंदात ज्ञानदानात 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 नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत नरहरी ओजी गुरु दत्त नरहरी ओजी अवधूत पुरविले जयाने लाड सत्य भक्तीचे करुनिया निवारण दारुण आपत्तीचे पुरविले जयाने लाड सत्य भक्तीचे करुनिया निवारण दारुण आपत्तीचे प्रगटवा कधी जो गुप्त प्रगटवा कधी जो गुप्त भक्त हृदयात भक्ती सेवेत भक्ती
सेवेत भक्ती सेवेत नरहरी तोची गुरुदत्त नरहरी तोची अवधूत नरहरी तोची गुरुदत्त नरहरी तोची अवधूत शून्यातून झाले प्रगट रूप मूर्तीचे भक्तीतून झाले दर्शन गुरु शक्तीचे शून्यातून झाले प्रगट रूप मूर्तीचे भक्तीतून झाले दर्शन गुरु शक्तीचे जो अनंत एक क्षणात जो अनंत एक क्षणात तोची गुरुदत्त तोची अनुसूत तोची अनुसूत तोची अनुसूत नरहरी तोची गुरुदत्त नरहरी तोची अवधूत माझ्या मनात श्री गुरुदत्त माझ्या मनात श्री गुरुदत्त वाहिले चित्त गुरुचरणात 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 नरहरी तोची गुरुदत्त नरहरी तोची अवधूत नरहरी तोची गुरुदत्त नरहरी तोची अवधूत माझ्या मनात श्री गुरुदत्त करी प्रेमाचा तू कल्पतरू दत्ता तू कल्पतरू दत्ता कल्पतरू दत्ता वर्षाव करी प्रेमाचा तू कल्पतरू दत्ता तू कल्पतरू दत्ता कल्पतरू दत्ता तारक जगता तूच नरहरी तुझ वाचुनी मजा कोण निवारी तारक जगता तू श्री स्वामी तुझ वाचुनी मजा कोण निवारी तुझ्या विना मी जगू कसे रे तुझ्या विना मी जगू कसे रे परब्रह्म दत्ता परब्रह्म दत्ता परब्रह्म दत्ता वर्षाव करी प्रेमाचा तू कल्पतरू दत्ता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा
वंदे वाल्मीकि कोकिलं आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. बा तू काय बंदूक धरली का काय? ही पिढी अशीच आहे, घाल गोळ्या मारा. घे झोप आता लढीवाळा, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळा. घे झोप आता लढीवाळा, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळा. हे तुझेच पीठापुरा जणू स्वर्गची हा भूवर. हे तुझेच पीठापुरा जणू स्वर्गची हा भूवर. गुरुदत्तची तू अवतार, त्रिगुणात्मक तू वेल्हाळा. गुरुदत्तची तू अवतार, त्रिगुणात्मक तू वेल्हाळा. घे झोप आता लढीवाळा, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळा. श्रीपाद हेच तव नाव, यतिरूप तुझा स्वभाव. श्रीपाद हेच तव नाव, यतिरूप तुझाच स्वभाव. सत्य तूची गुरुदेव, विश्वाचा तू प्रतिपाळा. सत्य तूची गुरुदेव, विश्वाचा तू प्रतिपाळा. घे झोप आता लढीवाळा, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळा. गुरुदत्त मनी आठविता, नित्य तू येशी मज पुढता. गुरुदत्त मनी आठविता, नित्य तू येशी मज पुढता. सत्य सत्य तू अवधूता, राहसी भीती कळी काळा. सत्य सत्य तू अवधूता, राहसी भीती कळी काळा. घे झोप आता लढीवाळा, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळा. घेतला तुला मागून भिक्षेत गुरु पासोन. घेतला तुला मागून
भिक्षेत गुरु पासोन बंधनी दत्त बांधून उद्धारक तुची दया दीनदया घनदत्ता स्वामी दीनदया घनदत्ता दीनदया घनदत्ता स्वामी दीनदया घनदत्ता दीनदया घनदत्ता स्वामी दीनदया घनदत्ता तुझ वाचुनी मज कोण तारे तुझ वाचुनी मज कोण तारे तुची आम्हा आधार दत्ता तुची आम्हा आधार चरणी जय लीन जाहले स्वरूप दयाना तव ते कळले तव चरणी जय लीन जाहले स्वरूप दयाना तव ते कळले नित्य कृपा करेणार स्वामी नित्य कृपा करेणार दत्ता तुझी आम्हा आधार दत्ता तुझी आम्हा आधार दुरित जाऊनी लयाला सौख्य देऊनी तू तो शबिला दैन्य दुरित जाऊनी लयाला सौख्य देऊनी तू तो शबिला आम्हासी उद्धरणार दत्ता आम्हासी उद्धरणार दत्ता तुझी आम्हा आधार दत्ता तुझी आम्हा आधार चिरंजीव अवतार दत्ता चिरंजीव अवतार दत्ता तुझी आम्हा आधार दत्ता तुझी आम्हा आधार तुझ वाचुनी मज कोण तारे तुझ वाचुनी मज कोण तारे तुझी आम्हा
आधार दत्ता तूची आम्हा आधार दत्ता तूची आम्हा आधार दीनदया घन दत्ता स्वामी दीनदया घन दत्ता दीनदया घन दत्ता स्वामी दीनदया घन दत्ता 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 स्वामी दीनदया घन दत्ता दीनदया घन दत्ता जव्हार येथील दत्त मंदिरामध्ये आमच्या कपाळावर हात ठेवून आम्हाला गंध लावून सांगितलं होतं भगवंताला की ऋणमुक्ती त्वरे करा. मागच्या महिन्यातली आमची कोल्हापूरच्या पुढे असलेली श्रीपादवाडीतील पौर्णिमा त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की अचानक आम्हाला संदेश आला की आपण श्रीपादवाडीला जाऊन पौर्णिमा उपासना करा. आणि आम्ही त्याच्या आज्ञेवर हुकूम श्रीपादवाडीला गेलो तेव्हा त्यांचा संदेश होता की तुम्हाला समृद्धी देणारी ही पौर्णिमा असेल. आणि तो शब्द स्वामींचा खरा ठरला. ही पौर्णिमा आम्हाला समृद्धी देणारी ठरली. आणि माझ्या डोक्यावर गडगंज असं कर्ज होतं त्यातलं 50% कर्ज लगेच मुक्त झालं. हा केवळ स्वामींचा आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. आज तुम्हा महिला मंडळांना एक उपासना दिलेली आहे की पौर्णिमेला या स्वामींना आणि जे यात्री पाऊल आहे त्याची उपासना तर निश्चित सगळ्यांनी पौर्णिमा उपासनेला यावं. यासंबंधी योग्य त्या सूचना तुम्हाला मी आपला ग्रुप आहे पौर्णिमा उपासनेचा त्याच्यामध्येही आपण एकत्रित बसून त्याच्यावर चर्चा करूया. कसं यायचं कुठे जायचं याचं पूर्ण नियोजन केलं जाईल. आणि सद्गुरू स्वामींनी आपल्याला दिलेली उपासना आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये चुकून माफून काय माझ्याकडनं राहून गेलं. मी कडक शिस्तीचा भोगता आहे. मला वेळेचं नियोजन योग्य प्रकारे लागतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने ते मी सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझा म्हणजे आपला सगळा जो ग्रुप आहे पौर्णिमा उपासना ग्रुप तो अत्यंत चांगल्या प्रकारे येत असतो. उपासना होते. 20-25 लोक नेहमी असतात. तुम्हीही आता जॉईन व्हा. आपण चांगल्या प्रकारे एका स्वामी समर्थ परिवारातील उपासना म्हणून ती उपासना पूर्ण करणार आहोत आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपण संपन्न करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.